नमस्कार, आपले महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी बद्दल। नागपंचमी हा सण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। येत्या 9 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी नागपंचमी आहे। नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे। या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे। असंही म्हणतात की नागपंचमीला नागाची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते। वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। नागपंचमीच्या दिवशी 12 नागांची पूजा केली जाते। अनंता, वासुकी, शंख, पद्म, कंबल, कर्कोटक, अश्ववर, धृतराष्ट्र, शंखपाल, कालिया, तक्षक आणि पिंगल अशी त्यांची नावे आहेत। वासुकी हा नाग भगवान शिवाच्या गळ्यातील माळ आहे, तर भगवान विष्णू शेषनागाच्या पलंगावर झोपलेले असतात। नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच नागचतुर्थीला स्त्रिया भावासाठी उपवास धरतात। भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावो, हे उपवास करण्यामागचे कारण आहे। नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत। त्यापैकी एक कथा म्हणजे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता। सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला। त्यामुळे भावाच्या शोकामध्ये सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही। सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला, तेव्हा तिने नागरूपाला आपला भाऊ मानले। त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करेल तिचे रक्षण मी करेन। त्यामुळे त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। दुसरी कथा म्हणजे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले। तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही म्हणतात। एक आख्यायिका अशीही आहे की शेतकऱ्याच्या नांगराच्या काळाने नागिनीची 3 पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला। त्यामुळे या दिवशी शेतकरी शेतात नांगरत नाहीत, कोणीही खणत नाही, भाज्या चिरत नाही, तवा ठेवत नाही, कुटायचे नाही असेही नियम पाळले जातात। नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवतेची पूजा करतात। पाटांवर नागनागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढतात। दूध, लाह्या, दुर्वा, आघाडा वाहून त्यांची पूजा करतात। काही भागांमध्ये मातीचे नाग घरी आणून त्यांची पूजा केली जाते। ग्रामीण भागात स्त्रिया व मुली गावाबाहेर जाऊन वारुळाची पूजा करतात। नागदेवतेची पूजा करून त्याला दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो। झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे, नागपंचमीची गाणी म्हणणे या गोष्टी करून स्त्रिया व मुली हा सण आनंदाने साजरा करतात। अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र आणि संस्कृती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि अवश्य सबस्क्राईब करा।